पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आता वारकऱ्यांना आणि भाविकांना तासनतास रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाहीये। अवघ्या एका तासात टोकन पद्धतीने हे दर्शन घेता येणं शक्य होणार आहे। आज टोकन दर्शन प्रणालीची सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भाविकांनी याला भरभरून प्रतिसाद दिलाय। पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत। दररोज हजारो भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात येतात। विठुरायाच्या दर्शनाला असलेल्या गर्दीमुळे आतापर्यंत पदस्पर्श रांगेत तासनतास भाविकांना उभं राहावं लागत होतं। कधी कधी तर रांगेत 10 ते 12 तास थांबून विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येत असे। मात्र आता पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीनं घेतलेल्या एका निर्णयामुळे फार मोठा बदल झाला। तत्कालीन मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या काळात टोकन दर्शन सुरू करण्याबाबत निर्णय झाला होता, त्याला आता मुहूर्त मिळालाय। आता टोकन घेऊन भाविकांना ठराविक वेळेत दर्शन घेता येणं शक्य होणार आहे। तिरुपती मंदिराच्या धर्तीवर विठ्ठल मंदिरातही टोकन पद्धतीनं दर्शनाची वेळ निश्चित ठराविक वेळेत। दर्शन हॉलच्या माध्यमातून भाविकांचा मंदिरात प्रवेश। बंगळुरूच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित। दररोज ठराविक 6 कालावधीत प्रत्येकी 200 भाविकांना मिळणार दर्शनाची संधी। दिवसभरात हजारो भाविकांना घेता येणार टोकन पद्धतीनं दर्शनाचा लाभ। टोकन पद्धतीनं दर्शनाची वेळ सकाळी 7 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12। तर टोकन पद्धतीनं दर्शनाची दुपारची वेळ 1 ते 2, 3 ते 4 आणि 7 ते 8। रविवारी टोकन प्रणालीची सुरुवात पंढरपूरच्या मंदिरात करण्यात आली। काल बुकिंग केलं होतं ऑनलाईन। आपली वेबसाईट होती विठ्ठल रुक्मिणी ऑर्गनायझेशन, त्याच्यावर बुकिंग केली होती ऑनलाईन। त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आलेला, काय नाही आलं। प्रवेशाच्या वेळी भाविकांचं फुलांच्या वर्षावानं स्वागत झालं। टोकन स्कॅनिंग नंतर त्यांना दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आलं, जिथं चहा पाण्याची, स्वच्छतागृहांची आणि बसण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती। पूर्वी जिथं 5-7 तास वाट पाहावी लागायची, तिथं आता फक्त 1 तासात विठ्ठल दर्शन मिळतंय। या प्रणालीचा शुभारंभ मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आला। या टोकन दर्शनामुळे वारकऱ्यांना जलद व सुलभ दर्शन प्राप्त होईल आणि यासाठी ऑफलाईन येणाऱ्या वारकऱ्यांनाही त्रास होऊ नये, त्यासाठी आज प्रायोगिक तत्वावर चाचणीनं आज आम्ही घेत आहोत। याच्यात जर काही त्रुट्या राहिल्या तर त्या त्रुट्या लवकरातल्या लवकर परिपूर्ण केल्या जातील। आपण एकूण 6 स्लॉट काढलेत। प्रत्येक स्लॉटमध्ये आपण 200 लोकांच्या दर्शनाची आपण व्यवस्था केलेली आहे। रविवारी 1200 जणांनी देण्यात आलेल्या टोकनची संख्या सोमवारपासून 2400 करण्यात येणार आहे। आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्या काळातच टोकन पद्धतीत वाढ करणार की आणखी काही पर्याय निवडणार याचा निर्णय येत्या 27 तारखेला होणार असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय। टोकन दर्शन सुरू झाल्यानं वारकरी आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मंदिर समितीच्या या निर्णयाचं कौतुकही होत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।